मुक्ता तिथून जात असते. सागर बॅगमधून कपडे काढत असतो आणि त्याच वेळी बापूंची पॅन्ट ही बॅगमधून निघते. तर मुक्ता म्हणते की अरे बापरे सीओ, हा ड्रेस कोड आहे का तुमचा? सागर म्हणतो की हे माझे कपडे नाहीयेत. मुक्ता म्हणते की अहो पण जर आयुष्याच्या बॅगेमध्ये आली गोष्ट तर गोड मानून घ्यावी. एक काम करा, आज हेच घालून ऑफिसला जा, छान दिसाल तुम्ही आज. असं म्हणून मुक्ता आता सागरला उगाच चिडवत असते. तर सागर म्हणतो की मी त्यापेक्षा उघडा जाईल. मुक्ता म्हणते की ठीक आहे, जा मग. नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सागर बाथरूम मधून आलेला असतो तेव्हा मुक्ता म्हणते की काय हो, रात्रभर तुम्ही बाथरूम मध्ये झोपला होतात का? सागर म्हणतो की नाही, बाथरूम मध्ये क्रिकेट खेळत होतो. मुक्ता म्हणते की अरे वा, सकाळी सकाळी सुद्धा किती छान गोड बोलता हा तुम्ही. बरं तुम्ही काय खाणार, काय पिणार आहात का सकाळी सकाळी? तर सागर म्हणतो की नाही, दूध मागवा ना. मुक्ता म्हणते की अच्छा, मग गरम मागवू की थंड मागवू? ठीक आहे, माझ्यासाठी कॉफी मागवते, तुमच्यासाठी दूध मागवते. सागर म्हणतो की बस झाला हा टाइमपास, चला बरं आपण घरी जाऊयात आता, कोमल देईलच तुम्हाला कॉफी करून. मुक्ता म्हणत असते की फक्त स्वार्थी आहात तुम्ही, तुमच्या पुढे तुम्हाला कोणी दिसतच नाही की तुमच्यासोबत कोणी आहे म्हणून. म्हणे आता सागरला सुनवायला सुरुवात केलेली असते, त्यामुळे सागर पटकन कानामध्ये इयरबड्स टाकतो. सागर मनात म्हणत असतो की आता आयुष्यभर हेच ऐकावं लागणार आहे मला. त्याला समजलेलं असतं की सागरने कानात इयरबड्स टाकले. ती सागरला उशी मारते आणि म्हणते की मी बोलतीये तुमच्याशी, ते इयरबड्स काढा आधी. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. त्यामुळे नाईलाजाने आता सागरला काढावे लागतात. तर सागर अगदी तनतन करत त्याची बॅग उचलून आणतो. मुक्ता हसतच म्हणत असते की बरं ऐका ना, मी काय म्हणते, तुमचं बाथरूमचं काम झालंय का? रात्रभर तर तुम्ही काबीज करून बसला होतात बाथरूम, आमच्या पण काहीतरी बेसिक गरजा आहेत की. सागर म्हणतो की प्लीज जा बरं तुम्ही. मुक्ता तिथून जात असते. सागर बॅगमधून कपडे काढत असतो आणि त्याच वेळी बापूंची पॅन्ट ही बॅगमधून निघते. तर मुक्ता म्हणते की अरे बापरे सीओ, हा ड्रेस कोड आहे का तुमचा? सागर म्हणतो की हे माझे कपडे नाहीयेत. मुक्ता म्हणते की अहो पण जर आयुष्याच्या बॅगेमध्ये आली गोष्ट तर गोड मानून घ्यावी. एक काम करा, आज हेच घालून ऑफिसला जा, छान दिसाल तुम्ही आज. असं म्हणून मुक्ता आता सागरला उगाच चिडवत असते. तर सागर म्हणतो की मी त्यापेक्षा उघडा जाईल. मुक्ता म्हणते की ठीक आहे, जा मग. मुक्ता सागरला खूपच क्यूटली इरिटेट करत असते. सागर मात्र खरं इरिटेट होत असतो. सागर मुक्ताला म्हणतो की आता मी जोपर्यंत सांगतोय तोपर्यंत अजिबात दरवाजा उघडायचा नाही. मुक्ता पुन्हा दरवाजा उघडते आणि म्हणते की ठीक आहे चालेल आणि पुन्हा दरवाजा लावून घेते. तर इकडे सकाळी पेपरवाला आलेला असतो आणि मुक्ताचा इंग्लिशचा पेपर हा तो गोळींच्या घरी टाकतच. माधवी देखील पेपर घेण्यासाठी येते आणि ती पेपरवाल्याला विचारते की काय रे, पेपर कुठे, इंग्लिश पेपर मुक्ताचा? तेव्हा पेपरवाला म्हणतो की मुक्ताताई आता इकडे राहणार आहेत ना, त्यामुळे मुक्ताताईने सांगितलंय की इकडेच टाकायचा पेपर म्हणून. माधवी म्हणते की हो तिचं आता लग्न झालंय ना. तितक्यातच इंद्रा देखील पेपर घेण्यासाठी येते. तर दोन पेपर आलेले बघून इंद्रा विचार करते की हे 2 पेपर कशासाठी आले. तेवढ्यातच माधवी इंद्राला गुड मॉर्निंग विश करते. इंद्रा देखील गुड मॉर्निंग म्हणते आणि मनात म्हणत असते की अच्छा, म्हणजे लेक गेल्यापासून जरा हिचा माज कमी झाला वाटतं. माधवी म्हणते की बरं मी काय म्हणत होते की आता आपण शेजारी होतो, नंतर आता आपण विहीनबाई झालोय. मी काय म्हणते की आपल्यातले जे छोटे मोठे भांडणं आहेत ते आपण आता मिटून टाकूयात. इंद्रा म्हणते की हो मिटूयात की. माधवी म्हणते की हा, माझी मुलगी आहे आता तुमच्याकडे, तिला त्रास देऊ नका हा. इंद्रा म्हणते की म्हणजे आपलं भांडण झालं तर मी तुझ्या मुलीला त्रास देईल असं वाटतं तुला? ऐक हा, तसली बाई वगैरे नाहीये मी. माधवी म्हणते की हो मला तसं नव्हतं म्हणायचं, मला हेच म्हणायचं होतं की सगळ्यांच्या भल्यासाठी शांतता प्रस्थापित होईल. इंद्रा म्हणते की मग पोरीची ढाल कशाला करतीये, स्पष्ट बोल ना काय ते. माधवी म्हणते की मी काय म्हणते की आता आपली चांगली सोयरीक जुळली आहे तर सगळ्या गोष्टींचा आपण तह करून टाकूयात. इंद्राला वाटतं की तह म्हणजे काहीतरी हत्यारे. तर इंद्रा म्हणते की अरे वा, म्हणजे माझ्याकडे पण तलवार आहे. माधवी म्हणते की अहो मी काय म्हणते, हे तलवार तोफा वगैरे आहे ना, हे आपण सगळं बंद करून टाकूयात. तितक्यातच बापू देखील तिथे येतात. इंद्रा म्हणते की ठीक आहे ना, आपण बाजूला ठेवूयात, परंतु मी जरी माझा कोयता बाजूला ठेवला असला ना तरी कोयत्याची धार काय अजून गेलेली नाहीये. तितक्यातच पुरुषोत्तम आतमधून आवाज येतो, त्यामुळे माधवीला जावं लागतं. तर बापू इंद्राला विचारत काय करत होतीस तू? इंद्रा म्हणते की कुठे काय, मी कुठे काय करत होते. बापू म्हणतात की हो ऐकलं हा, मी त्या भांडण मिटवायला आल्या होत्या आणि तू भांडण उकरू काढत होतीस ना, तुला हे सगळं संपवायचं नाहीये का? इंद्रा म्हणते की अहो मला मज्जा येते भांडायला तिच्यासोबत, आणि आमचं जर भांडण संपलं तर राहिलं काय मग, आणि आता तर मला सवय
सवयच होऊन गेली, झोपेतून उठलं की मला असं वाटतं की ह्या मेथीच्या जोडीसोबत मी कोणतं भांडण उकरून काढू. तिच्याशी जर भांडलं नाही तर मला करमणारच नाही. बापू म्हणतात की ठीक आहे चालू द्या, करमणुकीसाठी जर भांडणं होत असेल तर चालू द्या. तर इकडे सई आणि माई दोघेही गप्पा मारत असतात. सई माईला म्हणत असते की माई, मी आज तुम्हाला एक खूप छान सिक्रेट सांगणार आहे. माई म्हणत असते की हो का, माझ्याकडे देखील एक सिक्रेट आहे. सई म्हणते की ठीक आहे, मग तुम्ही आधी सांगा. माई म्हणतात की अगं, मी देवाकडे आज प्रार्थना केली की माझ्या सईला आणि तिच्या मुक्ता आईला सोबत राहू देत का. सई म्हणते की माई, अहो मग तुमची प्रेयर कंप्लीट झाली, आज मुक्ता आई मला घेऊन जाणार आहे घरी. तितक्यातच तिथे सावनी येते. सावनीला बघून माई आणि सई दोघीही घाबरतात. सावनी म्हणते की असं काय बघताय माझ्याकडे. तर माई म्हणतात की नाही, मी सईला विचारत होते की बिस्किट खाणार की फक्त दूध पिणार. सावनी म्हणते की हे काय देताय माई तिला. बरं मला सांग सई, तू डोनट्स खाणार का, तुझ्यासाठी मी पेस्ट्री मागवू का. आज आपण एक संध्याकाळी प्लॅन करूयात मस्तपैकी की तू, मी आणि हर्ष अंकल आपण छान पिझ्झा पार्टी करूयात आणि मग हर्ष अंकल आपल्याला लंडनला घेऊन जातील, तिथे जाऊयात, आपण छान शॉपिंग करूयात, त्याचे पैसे उडवूयात. मला सांग की तुला काय काय हवंय बरं. तर सई म्हणते की मला काही नकोय, मला फक्त मुक्ता आईकडे राहायचंय. सावनी म्हणते की मुक्ता आई नाही, मुक्ता आंटी म्हणायचं. सई, मला माहितीये की तुला मुक्ता आंटी खूप आवडते, एवढी आवडते की बेस्ट मॉमची ट्रॉफी सुद्धा तू तिला देऊन टाकलीस. कसंय बाळा की कोणाला आई म्हटल्यावर ते काय आपली आई होत नाही. आणि तुझ्या मुक्ता आंटीचं आणि तुझ्या पप्पाचं लग्न काय आता होणार नाहीये. हळूहळू तुला कळेल की तुझा पप्पा कसा आहे ते. नाही, तसंही कळणारच नाही, कारण एकदा की तू केस जिंकली की तुझ्या पप्पाला तू परत भेटणारच नाही. सई मात्र हसायला लागते. सावनी म्हणते की सई, तू का हसतीयस. हा, मला माहितीये तुला हसायला येणार आहे. आणि तुझ्या मुक्ता आंटीला सुद्धा आपण बाहेर कधीतरी फिरायला घेऊन जाऊयात. खरं तर दुःखी असेल ती, तिचं लग्न मोडलंय ना, थोडा तिला सुद्धा चेंज मिळेल. त्यानंतर सावनी तिथून निघून गेल्यावर सई मुक्ताला कॉल करते. त्यावेळी मुक्ता आणि सागर हे दोघेही आता पार्किंग मध्ये आलेले असतात. सई मुक्ताला म्हणते की मुक्ता आंटी, तू मला घेऊन जाणार आहेस ना घरी. मुक्ता म्हणते की हो बाळा. ती म्हणते की हो, मी हे प्रॉमिस कोणालाच सांगितलं नाही, अगदी सावनी मम्माला सुद्धा नाही. मुक्ता आणि सई आता दोघेही घरामध्ये येत असतात. तर इंद्राचे मात्र घरामध्ये प्राणायाम सुरू असतात आणि जोर जोराने ती श्वासोच्छवास करत असते. लकी आणि मामा मात्र तिच्याकडे बघून हसत असतात आणि मामा लकीला सांगतात की पहिल्यांदा त्या कोमलचा हात धर, नाही तर हिने श्वास सोडला ना तर ती कोमल उडून जाईल. इंद्रा मात्र त्यांच्याकडे खूप रागाने बघत असते. तर कोमलने मामांसाठी जो चहा आणलेला असतो तो चहा बघून मामा म्हणतात की आंबट आहे हा चहा. तर कोमल म्हणते की अहो मामा, त्यात मी लिंबू पिळलंय. मामा म्हणतात की काय लिंबू पिळलंय, ह्याच्यामध्ये उतार आहे का हा. इतक्यातच स्वाती तिथे येते आणि म्हणते की आज तर माझी काही झोपच झाली नाही. मामा म्हणतात की का बरं, घरात ढेकून झालेत का. स्वाती म्हणते की काय रे मामा, तू असं बोलतोस. अरे माझी कोलंबी रात्रभर किरकिर करत होती. मामा आणि लकी हसत म्हणत असतात की तुझ्यासारखीच आहे तुझी पोरगी किरकिर. मामा म्हणत असतात की पण झोप तर खरं तर माझी उडाली आहे, कारण माझी बॅग हरवली आहे ना, मला फक्त एकदा सापडू दे माझी बॅग कोणी घेतली, मग त्याच्याकडे बघतोच मी. सागर आणि मुक्ता आता दोघंही आतमध्ये आलेले असतात. इंद्रा म्हणते की काय रे, तुम्ही एवढ्या लवकर कसे काय आला. सागर काहीही बोलत नाही आणि ती बॅग पहिल्यांदा फेकून देतो. तर मामा लगेचच तिथे जातात आणि म्हणतात की अरे वा, माझी बॅग सापडली, आता मी मरायला मोकळा. इंद्रा म्हणते की अरे काय बोलतोयस तू हे. मामा म्हणतो की अगं मरायला म्हणजे माझ्या गावी जायला मी मोकळा असं म्हणतोय ग. कोमल मात्र मोठमोठ्याने हसू लागली. मम्मी, जर ही बॅग जर मामाची होती तर रात्रभर काय दादाने मामाचे कपडे घातले होते का. मामा म्हणतात की अरे माझी चटकरी पटकरी वाली पॅन्ट काय याने घातली काय. काय ह्याची कंबर केवढी आणि माझा कमरा केवढा. मुक्ता मात्र या सगळ्याची गुपचूपपणे मज्जा घेत असते. मामा म्हणतात की अरे तुम्हाला एक गंमत माहितीये का, त्या पॅन्टीला तर नाडाच नव्हता, मग रात्रभर काय हा पिना लावून झोपला होता की काय, का रात्रभर पॅन्टच नाही घातली. सागरला मात्र ते जोक खूप फालतू वाटत असतात आणि सागर तिथून निघून जातो. मामांची आता जाण्याची वेळ झालेली असते. मामा मुक्ताला म्हणत असतात की तू माझ्या सईची आई ही खूप चांगली शोभतेस, माझ्या सागरचा संसार सुखाचा कर, तू खूप चांगली मुलगी आहेस. आणि हे बघ, मी असा माणूस आहे वेड्यासारखा, जर लग्नात जर काही जास्त वगैरे बोललं असेल कोणाला तर उगाच हसत बसू नका. मामा आता इंद्राचा आशीर्वाद घेताय. इंद्रा म्हणते की वहिनीला मारू नकोस हा. मामा म्हणतो की अगं मी कशाला तिला मारू, तीच मला धरून कुटते. आणि मग मामा आता तिथून निघालेले असतात. लकी त्यांना सोडवायला गेलेला असतो. इंद्रा कोमलला सांगते की कोमल जा वहिनीला जरा रूम दाख. आणि मग कोमल मुक्ताला घेऊन सागरच्या रूम मध्ये येते. कोमल मुक्ताला म्हणत असते की सॉरी हा, तुमची रूम डेकोरेट नाही करू शकलो कारण दादाला नाही आवडत, परंतु
परंतु तुम्हाला जर काहीही लागलं तर तुम्ही मला सांगू शकता. मुक्ता म्हणते की मग सांगू आता. कोमल म्हणते की हो सांगा. मुक्ता म्हणते की मग मला अहो वहिनी नको म्हणू, ए वहिनी असं म्हण. कोमल आता तिथून निघून गेलेली असते तर मुक्ता सागरला विचारते की मी माझं सामान कुठे ठेवायचंय, माझ्या साड्या ड्रेसेस वगैरे मी कुठे ठेवायचंय. तर सागर म्हणतो की माझ्या डोक्यावर. मुक्ता ते उचलते आणि सागरच्या डोक्यावर ठेवायला जाते. सागर म्हणतो की अहो काय करताय तुम्ही. मुक्ता म्हणते की अहो तुम्हीच तर म्हणालात ना की डोक्यावर ठेव म्हणून. सागर म्हणतो की अच्छा, म्हणजे माझा ऐकायचा एवढा शॉक आहे तुम्हाला, मग एक काम करा, त्या सुटकेसमध्ये ठेवा जा. मुक्ता म्हणते की काय चाललंय, मी कालपासून तुम्हाला विचारते माझं सामान कुठे ठेवायचंय, मी तुम्हाला काही समजतंय का, मला एखादी गोष्ट लागली तर मी सुटकेस मधून काढते परत तिथेच ठेवते. सागर म्हणतो की तसंच करताय ना, मग तसंच करत राहा. तर मुक्ता मात्र सागरकडे खूप रागाने बघत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मुक्ताला खूप उशीर होत असतो आणि ती पटपट आवरत असते. तिला आंघोळीला जायचं असतं परंतु सागर ऐत्या वेळेला बाथरूम मध्ये घुसतो. सागर तिला सांगतो की हे बाथरूम माझं आहे, त्यामुळे पहिल्यांदा आंघोळ मी करणार आहे. तर सावनी ही घरी आलेली असते. सावनी घरी आलेली असते तेव्हा तिला बघून मिहिका मात्र घाबरते. मिहिका म्हणते की तुम्ही इथे. तर सावनी म्हणते की हो, मी मुक्ताला न्यायला आलीये. मिहिका खूप घाबरलेली आहे. इकडे कोळींच्या घरी नाश्ता सुरू असतो आणि ऑमलेट पाव बनवलेले असतात. इंद्रा मुक्ताला म्हणते की धर सकाळ सकाळचा नाश्ता खा. तर ऑमलेट पाव बघून मुक्ताची मात्र भूकच पळालेली असते, कारण मुक्ता शुद्ध शाकाहारी आहे. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.